महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महाराष्ट्र टुडे न्यूजच्या बातमीचा दणका। कान्हडी रोड रस्त्याची दुरावस्थेची बातमी प्रकाशित होतात यश कन्स्ट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम उपविभाग सुतासारखे सरळ होऊन रस्त्याचे काम केले चालू। रस्त्याचे काम चालू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांत आनंदाचे वातावरण। महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलने यश कन्स्ट्रक्शनच्या आडमुठ्या धोरणामुळे व बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालक त्रस्त झाले आहेत। यश कन्स्ट्रक्शनला नेमके अभय कोणाचे असा सवाल स्थानिक नागरिकांसह प्रवाशांमधून उपस्थित केला जात होता। या आशयाची बातमी प्रसिद्ध होतात यश कन्स्ट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज हे सुतासारखे सरळ होऊन सदर बातमीची व स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ रस्त्याचे काम चालू केले आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी व संपादकांचे आभार मानले आहेत। तसेच क्रांतीनगर येथील स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे प्रशासनास मंगळवार रोजी आंदोलन करण्याचा क्रांतीनगर येथील नागरिकांनी प्रशासनास इशारा दिला होता। परंतु सदर योजनेची व बातमीची प्रशासनाने देखील दखल घेऊन संबंधित गुत्तेदारास काम करण्याचे आदेश दिले व तशा सूचना देखील दिल्या आहेत। केज शहरातून कानडी माळीसह ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्याचे काम हे 6 महिन्यांपासून यश कन्स्ट्रक्शन करत आहे। केज कानडी माळी हा रस्ता कोकिसपीर क्रांतीनगर ते क्रांतीनगर येथील सार्वजनिक स्मशानभूमीपर्यंत गेल्या 6 महिन्यांपासून काम चालू आहे। तसेच नाले बांधकाम काही ठिकाणी पूर्ण झाल्यामुळे 1 महिन्यापासून सर्व जुना डांबरी रस्ता खोदून ठेवल्यामुळे व सदर रस्त्यांच्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी केज नगरपंचायतीची धनेगावची पाईपलाईन फुटल्यामुळे गेले 3 महिन्यांपासून येथील रहिवासी नागरिकांना पिण्याचे पाणी नाही। सध्या पावसाळा चालू आहे। दररोजच्या पावसामुळे सर्व रस्त्यावर चिखल गाळ झाल्यामुळे दररोज 50 ते 60 मोटरसायकल स्लिप होऊन नागरिक पडत आहेत। यामध्ये महिला, मुले, वयोवृद्ध नागरिक यांचे प्रमाण अधिक आहे। काही ठिकाणी जुने लाईटचे पोल काढून नवे पोल बसवले आहेत, तर काही ठिकाणी जुनेच पोल आहेत। येत्या 3 दिवसात सदर रस्त्याचे बंद असलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी लेखी निर्णयाद्वारे केज तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे। अन्यथा मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता हनुमान मंदिरासमोर क्रांतीनगर येथील कान्हडी रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा येथील नागरिकांनी तहसीलदार केज यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला होता। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना येथील स्थानिक नागरिक म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून सदर रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने यश कन्स्ट्रक्शनचे इंजिनियर व कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागीय केज यांना वेळोवेळी तक्रार करून व भेटून देखील आमच्या कामाची कसल्याच प्रकारची दखल घेतली नव्हती। याउलट आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देत होते। तसेच काही ठिकाणी नालीचे काम झाले आहे, परंतु बऱ्याचशा ठिकाणी नालीला पूर्णपणे तडे गेले आहेत। त्यामुळे सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असताना देखील लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग टोळेझाकपणा करत आहेत असाही नागरिकांनी आरोप केला होता। पुढे बोलताना ते म्हणाले की सदर रस्त्याचे नालीचे काम अनेक ठिकाणी केले असून काही ठिकाणी गल्लीतील येणाऱ्या रस्त्यांपर्यंत नालीचे काम केले आहे। गल्लीतील येणाऱ्या रस्त्याला नालीचे काम जोडलेले नसल्यामुळे पावसाचे पाणी व सदर नालीचे पाणी रस्त्यावरून येत असल्यामुळे या भागातील रहिवासी नागरिकांना व रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामीण भागातील वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। यश कन्स्ट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम विभागाशी अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करून त्यांना भेटून संपर्क साधला, तरी देखील ते जाणीवपूर्वक टाळाटाळ करत होते। तसेच यश कन्स्ट्रक्शनच्या आडमुठ्या धोरणामुळे व बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे नाहक त्रास होत आहे। सदरचे काम हे आमदार फंडातून आलेले आहे। या कामाकडे आमदार नमिता मुंदडा यांचेही देखील लक्ष नाही। लोकप्रतिनिधी हे स्वतःची टक्केवारी घेऊन गप्प बसत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते बाबूराव गालफाडे यांनी केला होता। पुढे बोलताना गालफाडे म्हणाले की सदर रस्त्याचे काम करत असताना पाण्याची पाईपलाईन फुटली अथवा नादुरुस्त झाली तर ती दुरुस्त करण्याची जबाबदारी ही यश कन्स्ट्रक्शनची असताना ते टाळाटाळ करत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही बांधकाम विभागाशी संपर्क केला। ते तोंडीच म्हणतात आम्ही सदर कन्स्ट्रक्शनला पाईपलाईनचे काम करायला सांगतो, परंतु अद्यापही पाईपलाईनचे काम पूर्ण झाले नाही। या यश कन्स्ट्रक्शनला नेमकं अभय कोणाचं आहे
व त्यांना कोण पाठीशी घालत आहे असाही बाबूराव गालफाडे यांनी सवाल उपस्थित केला होता। वरील आशयाची बातमी महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनलने प्रकाशित करताच सदर बातमीची व स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने संबंधित तात्काळ सदर रस्त्याचे काम करण्याचे आदेश देऊन तसेच सूचना देखील दिल्या आहेत। त्यामुळे सदर रास्ता रोको आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपात पाठीमागे घेण्यात आले आहे, अशी माहिती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते बाबूराव गालफाडे व युवा नेते शकील भैया सय्यद यांनी दिली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवळी, केज, बीड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।